हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. नाणेफेक पराभूत झालेत कळाव संघ. नाणेफेक जिंकली आहे बदलापूर संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे. चलिए 3 ओवर का मैच रहेगा. गोलंदाजी मैन ऑफ द मैच या मैच का हीरो तो ही देखिए भाई बात करेंगे यहाँ पर 17 रनों का इनिंग्स है और वो छक्का देखिए नबी नोडोली देखिए उस टूर्नामेंट में भी देखने को मिला था. यस मॅचचा हिरो तोहित आणि मी विनंती करतोय मुन्ना पठाणांना की आपण आपले शुभ असे स्कोर की बात कर लेंगे. स्कोर देखिए 7 रन तक पहुंचे हैं भाई. स्पोर्ट्स साइकिल हम देख सकते हैं सीरीज के लिए और गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज यहां से. चलिए वक्त बहुत ले रहे हैं यहाँ पर. रब से इसके बाद 2 मैच खेला जाएगा क्योंकि आज एक सेमीफाइनल भी खेला जाएगा. और ये चलिए भाई बड़ा विकेट हो सकता है यहाँ पर. कुशल ग्रो का विकेट गिरता हुआ मैच एकदम से फंस गया भाई यहाँ पर. वाहिद ने देखिए यहाँ पर बड़ा विकेट कुशल ग्रो के ऊपर देखिए बहुत कुछ निर्भर था. यहाँ से कहते हैं ना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. बहुत बढ़िया देखिए महाराष्ट्र में बैल का रेस बैल का सीरीज जिस रफ्तार से चल रही है उतनी रफ्तार हमें शोएब अख्तर की गेंदबाजी में भी देखने को नहीं मिली थी. टेनिस क्रिकेट देखिए इस बार थोड़ा स्लो देखिए खास करके बदलापुर वांगने टाना भिवंडी में देखने को मिला. अभी देखिए क्रिकेट थोड़ा शुरू हुआ लेकिन बहुत देर से हुआ और जरूरत था भाई यहाँ पर क्योंकि रन नहीं आ रही थी. इस ओवर में देखिए बात करेंगे विकेट गिरने के बाद आता हुआ चौका. 11 रन तक पहुंच चुके हैं भाई. बहुत बढ़िया चौका देखिए लाते हुए बैटर्स की बात करेंगे. भाविश के देखिए यहां से बल्ले से आया चौका भाई. गेंदबाज फिर बात तैयार रहा और बढ़िया गेंद लाजवाब गेंद प्राइड किया था आमंत्रण दिया था यहाँ पर. चौके लगाने के बाद देखिए फिर से एक बार डॉट गेंद निकलता हुआ. कहते हैं ना कीमत पानी का नहीं कीमत प्यास की होती है और कीमत चौके छक्के का नहीं कीमत हमेशा एक अच्छी इनिंग की होती है. और आपने एक चौके दागे उसके बाद डॉट गेंद खेलती है फिर कहीं ना कहीं वो जो कीमत है ना कम हो जाती है उस चौके की. लेकिन होता है एक आध डॉट गेंद निकल जाता है और उसके बाद देखिए जड़ में रख दिए थे एकदम डायरेक्ट हिट भी करना चाहते थे. बाल बाल बचे यहाँ पर दूसरे के लिए. ओ 1 रन आता हुआ. स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन तक. देखिए कम से कम 30 के आसपास तो पहुंचना जरूरी है. 30 तक तो पहुंचना चाहिए. 10 का औसत तो मैं कहूँगा ये तो होना ही चाहिए भाई. अगर उससे अगर कम रखते हो तो फिर और मुश्किल बन जाएगा. 30 भी देखिए उतना मुश्किल नहीं कहा जाता है. 3 ओवर में मैंने बताया कि 35-40 एक फाइटिंग टोटल एक लो फाइटिंग टोटल 35 अच्छा अगर टोटल है तो 3 ओवर में वो है 40. अगर 30 आपने रखते हैं तो फिर सामने वाली टीम को भी मौका दिए. अगर 30 के अंदर आप अगर रह गए तो फिर आप बैकफुट पर चले गए. वहां से कड़ी मेहनत आपको करना होगा. मैंने सुबह ही बताया नसीब में जो रहता है वो मिलता है लेकिन मेहनत से कुछ ज़्यादा मिलता है. अगर मेहनत से कुछ ना मिलता तो लोग आज मेहनत नहीं करते नसीब का इंतजार करते. बहुत बढ़िया कैच देखिए वाहिद का कमाल का ओवर. भलाई देखिए बात करेंगे यहाँ पर अरब सिंह ने देखिए यहाँ पर जान डाली थी अंतिम 3 गेंद में लेकिन उसके बाद वाहिद ने क्या साथ दिया भाई.
स्कोर की बात कर लेंगे। देखिए यहाँ से ओवर कंप्लीट हो गया है, 12 रन से अंतिम 6 गेंद, और ये 6 गेंद में सर में कफन बांध लीजिए भाई। टीम को एक अच्छी टोटल तक पहुंचाने के लिए जमीन आसमान एक कर दीजिए, नहीं तो खुद को डिलीट कर दीजिए। कहते हैं ना, डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं, शायद फूल खिला सकते हैं। चलिए यहां से गेंदबाजी की बात करेंगे। साहिम देखिए यहां से गेंदबाजी के लिए आएंगे भाई। कुछ कहा नहीं जा सकता यहां से, कहां तक स्कोर पहुंचेगा। होता है कभी कभी, कितना झूला जितना आगे भी जाता है उतना पीछे भी आता है। भावेश ने चौके दागे थे, उम्मीद तो चिंता रखे हैं, लेकिन कितना दूर लेकर जाएंगे, क्या एलिवेशन मिला वहां पर। और ये चलिए भाई, 2 फील्डर आ गए एक ही साथ में। देखते हैं चौका या छक्का है, अंपायर का डिसीजन का इंतजार रहेगा। संदीप सर, मैच गेम आगे बढ़ाइए। टेनिस क्रिकेट लाइव देखिए पहुंचे वहां पर, एक समय लगा दूसरे एंगल से देखा गया तो कैमरा देखिए, जिसका फायदा यहां से मिलता हुआ। यही काम करना होगा भाई। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 रन, और 10-12 रन भी जोड़ लें तो फिर भी खुद कर निकालने की कोशिश कर रहे थे। भावेश देखिए 1 रन आता हुआ, और 1 रनों के साथ देखिए टोटल जाकर पहुंच गया 17 रन। देखिए यहां से अभी देखिए बात करेंगे यहां से। 4 गेंद बची यहां पर, 4 गेंद इस ओवर के देखिए अभी भी शेष है भाई। चार गेंद से इसमें देखते हैं कितना रन जोड़ेंगे। चलिए भाई, वक्त मत लीजिए। ट्रेन की आवाज थोड़ी सी समय के लिए दिक्कत करेगा, लेकिन यही तो बात का भाई, स्टेशन पर जब ट्रेन आती है तो ट्रेन स्टेशन कांपने लगती है, और जब आराम से 1 सेकेंड इनिंग में आएंगे तब गेंदबाजी भी कांपने लगेंगे। उनके लिए एक अच्छा टोटल सेट करना बहुत जरूरी है। एक खराब गेंद, फायदा लिया है यहां से। फुल लेन सबसे पहले देखिए, जो फुलटेज गेंद रहती है ना वो खराब हो जाती है। अंपायर ने तीसरे अंपायर की मदद मांगी है, और छक्का भी दिया गया है। चलिए ऑन फील्ड डिसीजन क्या है यहां से, नो बॉल है। अगर कोई डिसीजन नहीं आती है तो फिर नो रहेगा। बड़ी ये गलती है भाई, यही नो बॉल 2022 में देखिए विराट कोहली के सामने आया था। नवाज थे गेंदबाज है, और यहां पर टीम का स्कोर देखिए 24 तक पहुंच गए। अब देखिए फ्री हिट हो जाएगा यहां पर, और मौका फिर से एक बार मनीष के लिए। देखिए भाई, लेफ्ट हैंड बैटर से दिक्कत होता है। फ्री हिट का गेंद यहां पर 1 रन आएगा। दूसरे के लिए क्या भागेंगे या नहीं, सर दूसरे के लिए यहां पर भागे नहीं। भावेश भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, अभी भी 3 गेंद शेष है। यहां से स्कोर की बात करेंगे, 25 तक पहुंच गए भाई, बहुत बढ़िया। देखिए एक खराब गेंद देखिए कैसे मैच में वापसी करते हुए। अभी 3 गेंद शेष है यहां से। चलिए समय मत लीजिए, बहुत बढ़िया। देखिए भावेश को यहां से कुछ दिखाना होगा भाई। कहते हैं ना, कक्कर पत्थर मत मार, सीधा पहाड़।
एक बड़ा हिट भी आ गया ना जो 30 के ऊपर। भविष्य का शायद मुझे लगता है शायद मनीष से यहां से फिनिश करेंगे 2 गेंद को आखिरी। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 तक। देखिए अगर ये 2 गेंद अच्छी हो गई तो फिर भी डीएम बॉयज देखिए बदलापुर टीम खुश रहेंगे, लेकिन मैच जो मुट्ठी में उनका था ना एकदम से वो मुट्ठी से निकला है, पूरी तरह से नहीं निकला है। अगर एक छक्का या चौका आया ना फिर कहेंगे थोड़ा मैच ओपन हो जाएगा सेकेंड इनिंग के लिए। हाँ ये चलिए भाई तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया कड़ाउना का 6 रन। कहा लगता है लौट कर वापस नहीं आएंगे, गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। और ये टीम की पहचान है भाई। ये रॉयल रायगढ़ कड़ाऊ टीम देखिए, ये छक्के ने मनीष ने 2 छक्के दाने से जान डाल दिए भाई। स्कोर कहां पहुंच गया जाकर 32 रन। ओहो चिंगो चिंगो, अब भी 1 गेंद बची है भाई। और हमने जिक्र किया था कि 35-40 के अंदर, अब 32 पहुंच गए हैं। अगर सोचिए आखिरी गेंद के पर आ गया 1 हिट, और यही हमने किया कि भावेश नहीं अब मनीष साहब फिनिश करना चाहेंगे अच्छे। और बतौर लेफ्ट हैंड बैटर है देखिए भाई मनीष, देखिए मैं कहूँगा एक अच्छा विकल्प है फिनिशर के रूप में। लेफ्ट हैंड बैटर से इनका इस्तेमाल अच्छा कर सकते हैं सिचुएशन के हिसाब से आगे की टूर्नामेंट में। बढ़िया देखिए रन एकदम से आता हुआ। ये देखिए इस बार तो यहां पर फंस गए, शायद यहां पर अंतिम गेंद में देखिए विकेट गिरता हुआ। अंपायर भी सहमत नहीं थे, लेकिन फिर भी बैटिंग वाली टीम है विमर, देखिए बैटिंग वाली टीम के लिए कि सीधा खड़े रहते तो जो अभी एकदम बीमार दिखाई दे रहा था, लेकिन जो पैर फोल्ड था उसके कारण वहां पर चलिए यहां से अंतिम गेंद अच्छा रहा। और यहां से भी देखिए, इसलिए देखिए जब अंपायर की शॉट सिग्नल नहीं रहती है ना तब आप समझ लीजिए कि बेनिफिट फायदा रहता है, लेकिन डाउटफुल क्लियर करना बहुत जरूरी हो जाता है। तो चलिए अविनाश तरे सर जुड़िए कमेंट्री बॉक्स में। इस नक्कीच या दरम्यान सन्मान्य हुसेनभाई पठाण हे देखील ते उपस्थित झाले, त्यांच्या देखील सहर्ष स्वागत असेल। या आपण हुसेनभाई व्यासपीठावर या, स्वागत आहे आपलं। जय कुलममता शेलू संघाच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत। मैदानामध्ये सामना सुरू आहे। रॉयल रायगड काढाव आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना डीएम बॉईज बदलापूर।
धन्यवाद बाबूशाह सर. जाऊया मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे. DM बदलापूर त्याच्या विरोधात रॉयल रायगड कडाव या दोन संघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळेल. फलंदाजी वाटायला आली होती कडाव संघाच्या. 3 ओव्हरमध्ये तब्बल 32 धावा त्यांनी लगावल्या. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असेल ती DM बदलापूर या संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे. आरफ आणि नूरा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कडाव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी रवाना झाली आहे. आरफ आणि नूरा. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. रीस संघ ऑलरेडी 2 मॅचेस जिंकलाय आणि क्वार्टर फायनलमध्ये जाऊन त्याने धडक मारली आहे. त्यांच्यासोबत कोणता संघ खेळणार आणि थोडीशी घाई करायची आहे. मी पंचांना देखील विनंती करेल कारण आपल्याला एक सेमीफायनल देखील खेळवायची आहे. ममदापूर शमीम आणि त्याच्या विरोधात आजच्या लॉर्ड्समधून जो संघ निघेल तो संघ फर्स्ट सेमीफायनल ऑफ दी टुर्नामेंट. परंतु त्या अगोदर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना बदलापूर वर्सेस कडाव. बिग फाईट, बिग बॅटल. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर कौशल गुरव, स्ट्राईकवर आरफ आणि नॉन स्ट्राईकला नूरा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो युअर गुड गेम. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. मिलन पाटील त्यांची संपूर्ण टीम 2-2 कॅमेरा एक चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी दाखवत असताना tenniscricket.in. पहिलाच बॉल कौशल तयार. समोर आरफ. फुल टॉस बॉल आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये परंतु टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू सीमा पार करतोय हवाई सफर षटकार. पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत आरफने आणि षटकार लगावलाय. 33 धावांचं लक्ष असताना मॅन्डेटरी फॉर्मेटच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत असताना आरफ एक अष्टपैलू खेळाडू आहे. बदलापूर गावातील मोठमोठ्या टुर्नामेंट हा खेळाडू खेळतो आणि त्याच्यासमोर तितकाच ताकदवर खेळाडू कौशल गुरव. सेकंड बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. आरफ समोर ब्लॉकमध्ये टाकला होता. त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही. पहिला चेंडू अरफचा तर त्यानंतर लगेचच कमबॅक केले कौशलने. बिग बॅटल बघायला मिळेल 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला आरफ तर दुसऱ्या बाजूला कौशल. एका बाजूला कडाव तर दुसरीकडे बदलापूर. DM बॉईज बदलापूर या नावाने खेळत असताना आणि शिवशक्ती कडाव संघ आज रॉयल रायगड या नावाने खेळत असताना. तिसरा चेंडू हा देखील चेंडू निर्धाव असेल. षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय. अचूक टप्प्यावर आणि अचूक लाईन लेंथने गोलंदाजी करत असताना कौशल गुरव. ही खासियत आहे या गोलंदाजीची. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी आणि दोनों भी बड़े खिलाड़ी एक दूसरे के सामने दिखते हुए. एका बाजूला आरफ तर दुसरीकडे कौशल. चौथा बॉल घेऊन कौशल पुन्हा सच्च. आडव्या बॅटने फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव. या चेंडूवर आली आहे ती 1 धाव. पहिला चेंडू षटकार त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आणि आता आलेली एकेरी धाव. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 7च्या घरात. महत्त्वाचे 2 चेंडू असतील 30 सर्कलमधील. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. एक लॉंग ऑफला खेळाडू उभा आहे आणि एक डीप मिड विकेटला. कौशलचा 5वा बॉल. समोर असेल नूरा. गोफडीसारखी बॅट फिरवली होती. वॉट अ फिल्डिंग. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अभि देवकरे. थोडासा फंबल नक्कीच झाला परंतु तरी देखील 1च धाव. क्षेत्ररक्षण ही या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने जेव्हा जेव्हा मॅचेस असतात कडाव संघाच्या त्यावेळी चांगली फिल्डिंग करत असतो अभि आणि त्याच्या माध्यमातून मात्र चांगली फिल्डिंग. या देखील चेंडूवर 1 धाव आली आहे. 8 धावा धाव फळकावर. 33 धावांचं लक्ष. 11ची सरासरी राखायची होती. आतापर्यंत 8 धावा. अजून एकाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. कौशल टू आरफ. ओहो वॉट अ स्ट्रोक. अफलातून कलात्मक फटका
आणि आयवा झेल पकडला इथे रीस संघाच्या एका खेळाडूने. गरज होती त्याहूनही जास्त सरासरी राखली ते आरफने. महत्वाचा चेंडू होता, शेवटचा बॉल आणि त्याच्यावर षटकार लगावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या घरात, 14 रन्स. नक्कीच पाणी पुरवलं जाईल आपल्याला, पण विनंती असेल सगळ्या संघांना की ॲटलिस्ट 2 ओव्हर झाल्यानंतर आपण पाण्याची मागणी करा. आता कुठे 1 ओव्हर संपली आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपण पाणी पिऊ शकता, कारण आपल्याला अजून एक एक्स्ट्राची सेमीफायनल खेळवायची आहे. हे देखील लक्षात ठेवा. आयोजकांना विनंती असेल की आपण ममदापूर संघाला कॉन्टॅक्ट करा लगेचच. साई, मोहाचेवाडी संघ, नक्कीच मोहाचेवाडी संघ. शमीम, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपण आपले 11 खेळाडू घेऊन लगेचच या. आणखीन एक मॅच होईल आणि त्याच्यानंतर मात्र फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा हिरो नीतू माळी. पहिलाच बॉल, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कोणतीही चुकी नाही आणि मोठा आदरा बसला इथे बदलापूर संघाला नूराच्या स्वरूपात. कडाव संघाकडून नक्कीच शिका, कारण बऱ्याच ज्या एक गाव एकराचे संघ असतात 1 आणि 2 खेळाडूंवरती डिपेंड असतात, परंतु कडाव संघ असा आहे हे 11च्या 11 खेळाडू महत्वाचे आहेत. पहिल्या चेंडूवर टिपली आहे झेल. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 तौहीद, मागच्या मॅचचा हिरो. म्हणजे दोन्हीकडे आता बॅटल बघायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी एक मॅन ऑफ द मॅच फटकावली आहे. बदलापूर संघासाठी तौहीद आणि कडाव संघासाठी नीतू माळी. चांगला चेंडू, गतिवान चेंडू होता, तेच थर्रार गोलंदाजी नीतू माळीची. या खेळाडूकडे जर बघितलं तर वाटत नाही इतक्या वेगाने चेंडू टाकेल, परंतु अत्यंत अचूक गोलंदाजी बघायला मिळते. या दरम्यान दळवी काकांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. तिसरा बॉल नीतूचा, आडव्या बॅटने खेळायचा होता, शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि 1 धाव कंप्लीट. फक्त सिंगल, 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या, 3 गडी कमावले होते. तोच नीतू माळी अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्या मॅचमध्ये देखील कौशल गुरवने 14 धावा खर्च केल्या होत्या. अगदी तशीच मॅच सुरू आहे, परंतु आता संघ वेगळा आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच. प्रेक्षक हे दोन्ही संघांच्या बाजूने असतात, त्यांना फक्त शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जायला हवी इतकंच असतं. परंतु आज कडाव संघाचे पाठीराखे पॅकर असतील शेलूकर, कारण रॉयल रायगड कडाव या नावाने खेळत असताना नाना मसने यांनी पुरस्कृत केलेला संघ. पुढचा बॉल नीतू माळी समोर आरफ. चांगला चेंडू होता, अगदी ब्लॉकमध्ये टाकला होता, त्याला खोदून काढलाय, बॅटची काढा घेतली आणि 1 धाव. सिंगल डबल देखील महत्त्वाची असेल या क्षणाला. 1 धाव महत्त्वाची, 1 रन महत्त्वाची. नीतूचं मी कौतुक करेल. 14 धावा खर्च केल्या होत्या कौशल गुरवणे, परंतु तदनंतर मात्र वॉट कमबॅक, जबरदस्त कमबॅक करून दिलाय. 4 चेंडू हाताळले,
आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र खराब चेंडू, स्वेर चेंडू, एक्स्ट्राची ही एक धाव अत्यंत महत्त्वाची, कधीही महाग ठरू शकते. कारण आरफ अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे आणि आरफ हा असा खेळाडू आहे की तो कोणत्याही क्षणाला मॅचचं चित्र बदलू शकतो. 8 चेंडू 16ची गरज, 12ची सरासरी राखायची आहे आणि ती सरासरी राखू शकेल का DM बॉईज बदलापूर संघ, की या धावा डिफेंड करील काढाव संघ. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका केसला होता, क्षेत्रक्षम बघा, खूप चांगलं, स्वतः कौशल गुरव. संघाचा ट्रम्प कार्ड, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक चेंडू नितू माळीचा. ज्या पद्धतीने 5 चेंडू हाताळलेत, अगदी तसाच चेंडू हाताळावा लागेल, परंतु यावेळी समोर आरफ आहे ज्याच्याकडे बरेचसे फटके आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने फटकेबाजी करत असतो. या चेंडूवर काय करेल, ब्लॉकमध्ये चांगला चेंडू होता हा देखील आणि एकच धाव स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या 19च्या घरात. आता मात्र मजा येणार आहे. मॅचमध्ये रंगत तयार झाली आहे. आरफ ऑन स्ट्राईक असेल, गोलंदाजी मार्कवर आय थिंक भावेश. 6 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करायच्यात. डोंगर नावी विरोधात मालेगाव आपण सामना बघितला, त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना अफलातून फटकेबाजी केली होती शिवाजीने आणि तो सामना जिंकून दिला होता. तशीच फटकेबाजी करू शकेल का आरफ, की त्या धावा डिफेंड करील भावेश. चांगली मॅच, बिग फाईट, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या पुढचा सामना असेल रीस विरोधात विजयी संघ. थोडीशी घाई करायची आहे, आपल्याला 2 मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत. बरोबर 4:10 झालेत. भावेश सज्ज होते, गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 14ची गरज. पहिलाच बॉल, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट. फिल्डिंग चांगली झाली आहे. यस नो वेट आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्या. आता मात्र प्रेशर बघायला मिळतंय दोन्ही संघांवर. दोन्ही संघाचे खेळाडू मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. कोणता संघ सामना जिंकेल, महत्त्वाची मॅच आहे. कारण ही मॅच जर जिंकली तर कुठेतरी क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडक मारेल हा विजयी संघ. रीस संघ मात्र या दोन्ही संघांचा खेळ बघतोय. बराचसा वेळ रीस संघाला भेटला, सगळे सामने त्यांनी बघितले आणि चांगला अभ्यास त्यांनी केलाय. परंतु कोणता पेपर परीक्षेला येईल याचं मात्र माहीत नाही आहे. येणारे 5 चेंडू ठरवेल कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडक मारेल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. इथे कुठेतरी मी म्हणेल चुकी केली आहे खेळाडूने. झेलवर जायला हवं होतं, कारण महत्त्वाचा खेळाडू या अरफ, त्याचा झेल जर कदाचित ट्राय केला असता तर काही झालं असं. परंतु मिळत आहेत 2 धावा. आता 4 चेंडू 10 धावांची गरज. 4-10चं समीकरण. प्रयत्न करतोय आरफ, अक्षरशः दमलाय, परंतु झुंज देत असताना शेवटच्या क्षणापर्यंत. 4 चेंडू 10. रिक्वायर्ड रन रेट 15चा. 15ची सरासरी राखायची आहे, ती राखू शकेल का आरफ. 3रा चेंडू घेऊन भावेश तयार. आणि ते काय घडलंय, स्टँड अँड डिलिव्हर. मिड विकेटच्या डोक्यावरतून संघर्षाचं रणशिंग फुंकणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
हरकत नाही आहे. आरव थोडासा नक्कीच नॉट फिलिंग वेल, ही इज नॉट फिलिंग वेल. त्याची तब्येत थोडीशी खराब आहे आणि पाणी पुरवणं आमचं काम आहे. पण कृपया विनंती असेल की जास्त वेळ घेऊ नका आपण. अजूनही 2 मॅचेस आम्हाला पूर्ण करायचे आहेत. समोरचा संघ आपल्याला कॉपरेट करतो, परंतु तरी देखील आपण त्याचा फायदा उचलू नका. तर थोडंसं कॉपरेट करा, कारण महत्त्वाची मॅच आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. कल्पेश साळुंके टीममध्ये दिसत नाही आहे. त्याची कमतरता भासेल का कडाव संघाला? कारण ओपनिंगचा फलंदाज कडाव संघाचा तो अनुपस्थित आहे या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली फटकेबाजी केली आणि त्याची कमतरता ते जाणवेल का? 3 चेंडू 4 धावांची गरज, महत्त्वाचा चेंडू असेल. अरफची जर गोल्डन विकेट घेतली तर मग मॅचमध्ये शिरकाव करू शकेल कडाव संघ. भावेश पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 चेंडू 4ची गरज. बॉल 4. भावेश की आरफ, आरफ की भावेश, कडाव की बदलापूर. नेक्स्ट बॉल. इथे चेंडू हवेमध्ये आणि पकडली एक गोल्डन विकेट. आता मॅच मध्ये मजा येईल, कारण 2 बॉल 4ची गरज. धावांची बहारदार इनिंग खेळून तंबूमध्ये परत आरफ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजारी आहे तरी देखील शेवटपर्यंत लढत राहिला. आता 2 बॉल आणि 4ची गरज. सामना तर आणून दिलाय, आता तो विजयी करेल का जब्बार? न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 जब्बार. नॉन स्ट्राईकला तोहीच मागच्या मॅचचा हिरो आणि गोलंदाजी मार्कवर कडाव संघाकडून भावेश. मैदानाचा आपण विचार केला तर अगदी फलंदाज असतील किंवा गोलंदाज दोन्ही बाजूनी हा मैदान साथ देत असतो. 2 बॉल 4ची गरज आहे. हा जर चेंडू निर्धाव आला तर 1 बॉल 4. काय होतंय मैदानामध्ये? कडाव की बदलापूर, रॉयल रायगड कडाव की डीएम बॉयज बदलापूर, जब्बार की भावेश, भावेश की जब्बार. बिग फाइट, काटे की टक्कर. गेम ऑन. दोन चेंडू 4 धावा, 5वा बॉल. ओहो, रनआउट असेल इथे, कारण ICCचे जे नवीन रूल्स आले ते आपण सगळे फॉलो करतोय. जरी डॉट चेंडू निघाला तरी आपण 1 धाव घेऊ शकता. याची आपण दक्षता घ्या दोन्ही संघांनी. काल ह्याचमुळे पिंपळी संघ परास्त झाला. 3 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडू देखील निर्धाव होता, परंतु धाव चोरली अक्षरशः मोहचवडी संघाने. 1 बॉल 4ची गरज. तोहीद मागच्या मॅचचा हिरो ह्या मॅचचा देखील हिरो होऊ शकेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष. 1 बॉल 4ची गरज. थांब थांब. अगदी टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळतोय खेळाडू कक्षातून. बदलापूर संघाचे पाठीराख्यांना विश्वास आहे की तोही तो चमत्कार करू शकेल. मागच्या मॅचमध्ये हिरो ठरला होता, आता ह्या मॅचमध्ये देखील हिरो ठरण्याची संधी आहे. 1 बॉल 4 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या या दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. भावेश की तोहीद, तोहीद की भावेश, कडाव की बदलापूर. 1 बॉल 4. लास्ट बॉल. फटका केसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि ते संपलाय. तोहीदचा खेळ. विजयी होतोय कडाव संघ. वेल प्लेड, हार्ड लक बदलापूर टीम.
बॉईज बदलापूर वेल प्लेड, चांगला खेळ आपण केलात, परंतु इट्स अ गेम, विनिंग ऑर लुझिंग इट्स अ फॅक्ट. आणि तुम्हाला ते कबूल करावं लागेल. कोणता तरी एक संघ जिंकतो, कोणता तरी हरतो, परंतु चांगले बॅटल बघायला मिळालं. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने फलंदाजी करत असताना 11 धावांची बहादर इनिंग्स